चला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जर आपल्याला भेटलं असेल तर ते वेअर करणं कंपल्सरी, अदरवाईज आपल्याला पॅनलाईजला सामोरं जावं लागणार आहे. शेवटचा कॉल आहे. आपण कोण आला ते कसं माहिती पडेल. पहिल्या चेंडूवरतीच कट केलंय. सिंगल तिथे परिपूर्ण होती. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघाने मात्र मोठ्या मोठ्या संघांना पिछाड करून आज इथे मजल मारली आहे फर्स्ट आउट हाफच्या शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये. इथे मात्र आपण पाहिलं कलेक्शन झालंय की नाही त्याच्यासाठी पंचांची वाट बघावी लागणार आहे. चला पंचांनी कोणतं डिसिजन दिलं नाहीये, पंचांनी कोणतं डिसिजन दिलं नाहीये. पंचांच्या सिग्नलची आपण वाट बघूया. पंचांनी कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम उपलब्ध नाहीये. पंचांनी अजून कोणताही सिग्नल दिलं नाही. पंचांवरती दडपण टाकायचं नाहीये प्लीज. पंचांना वेळ घेऊ द्या. नॉट आउटचा इशारा येतोय. चला प्लीज पंचांची वाद करू नका. पंच आपल्याला सुद्धा विनंती, आपण डिस्कशन करायचं नाहीये. आपण आपल्या मार्कवरती या प्लीज. कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम उपलब्ध नाहीये. कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम उपलब्ध नाहीये. आयोजकांना विनंती, आयोजक आपण मैदानाच्या आतमध्ये जा. चला प्लीज पंच आपण सुरुवात करा. सुरुवात करूया. नॉट आउटचा इशारा आलाय पंचांचा. एक रन आहे ना मग काय मग एक रन की कंप्लीट झाला ना काय 4 रन आहे काय रे. म्हणजे कायच बघायचं नाही. सिंगल सिंगल चौका कसं काय बॉल थ्रो केला ना. हा माझा बॉल स्ट्राईकला ना असेल. रनआउटची संधी आहे आणि आता फलंदाजाला जावं लागणार आहे. बॅटर सौरभ बात. नाही नाही पहिला चला थोडंसं स्पीडअप करा. हलक्याने खेळून काढायचं होतं. विकेट किपर थोडासा फंबल झाला पण तो डॉट बॉल येणार आहे. कडे स्वीप करायचं होतं. 1D डिक्लेअरच्या रूपाने धाव येते. बॉक्सेस
चार धावा धाव फलकावरती आहेत. हा कोण आहे जा बॉलरचा विषय जा रुपेश दा और ऋषभ से बॉलर बॉलर तुषारला आपण पाहतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धाव फलकावरती आहेत. 4 ऑन द स्कोर कार्ड टॅली. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मिशन स्ट्रोक मिसगाइडेड मिसाईल होता खरा, परंतु एक धाव तिथे भेटते. डाऊन द ट्रॅक डायरेक्ट हिटचे प्रयत्न झाले, परंतु एक धाव परिपूर्ण होते आणि एका धावेने धावफलक आता मात्र जवळ पोहोचणार आहे 7 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर. हलक्या हाताने ढकलून काढले. अजून एक सिंगल तिथे भेटते. अंडर क्रिकेटमध्ये वैशिष्ट्य आहे, जर आपल्याला सामन्यामध्ये धावफलक चालतं ठेवायचे, धावांचा विचार केला धावफलक 9, येणारे चेंडू बाकी 2. 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चेंडू बाकी 2. चांगला गेल तिथे आपण पाहतोय. पोलच्या माध्यमातून अर्थातच कुठेतरी धावांचा विचार केला, धावफलक स्थिरावले. अजूनही 9 आकड्यावरती 2 गडी बाद झालेत. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. स्वराजला आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लेग स्टिकच्या जास्त बाहेर. वाईड बॉल येतोय. कडक स्वीप करण्याचा प्रयत्न. रिषभचे प्रयत्न झालेत. 1D डिक्लेअर वरती चेंडू जातोय. धावांचा विचार केला. 11 धावा धावफलकावरती 2 गडीच्या मोबदल्यावर. बॉलर कोण आहे? कुणालाही मार्क वरती रोशनला आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू आहे. फसवा चेंडू. लॉलीपॉप
ज्याला अंडम क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. फलंदाज बाद स्टंपिंगच्या माध्यमातून लागतो झटका. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धवलला इंट्रोड्यूस केलं गेलं. अजून एक झटका आपण पाहतोय. धावांचा विचार केला. धावफलक अजूनही स्थिरावले फक्त 11 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच सेकंड हाफ मधला पहिला सामना इच्छापूर्ती 84 विरुद्ध ओम शांती 84 रेडी राहायचे. 84 ओम शांती आणि 84 इच्छापूर्ती टॉस साठी रेडी राहा. इथे मात्र वाईट चेंडू आहे. अतिरिक्तच्या रूपामध्ये धावा येत आहेत. याच धाव्यांची गरज आहे. इथे मात्र झटका लागतोय. बॅटरला जावं लागणार आहे. अजून एक झटका. धावांचा विचार केला. धावफलक केवळ 12 या आकड्यावरती. गडी बाद झालेत 5. फर्स्ट हाफचा शेवटचा सामना सुरू आहे. बॅट्समॅन कोण आहे मित्र? अभिषेक आहे. बॅटर अभिषेक मात्र आपण पाहतोय. इथे मात्र नो बॉलचा इशारा आहे. बॉल काउंटचा इशारा येतोय पंचांचा आणि नो बॉल सुद्धा आहे. राईट बॉल आहे. डॉट बॉल आहे. बॉल आहे आणि बॉल काउंट आहे. आउट म्हणजे बॉल काउंट केला फक्त राजा. नो बॉल आणि एक रन. अरे मार शोध रे लोक. एक रन है ना. रनआउटची संधी आणि अजून एक झटका लागेल का तरी या पंचांचा बोट आकाशाकडे. मागचा ना. मागचा की हा आपण नव्हता. चला बॅक टू बॅक दुसरा नो चेंडू आपण पाहतोय.
बॅटरने आमच्यापर्यंत पोहोचवा. श्यामला आपण पाहतोय. धावफलक 14 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाजी मार्क वरती तुषार महत्वाचा षटक घेऊन अजूनपर्यंत एक गडी त्याने वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये घेतला होता. आता वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथा आणि महत्वाचा अंतिम षटक. पॅनल स्वीप अजून एक झटका. विकेट क्रमांक 7. झाला असेल ते नऊला मगाशी रन होता. करेक्शन आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. धावांचा विचार केला. धावफलक 16 या आकड्यावरती आहे. हलका त्याने ड्राईव्ह केला. अजून एक सिंगल. एका धाव्याने धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचले. संत गतीने 17. येणारे चेंडू बाकी 3. हा चांगला चेंडू आहे. गतिवान चेंडू, गतिवान चेंडू, वेगवान चेंडू. चेंडू बाकी येणारे 2. धावफलकावरती 7. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण जय महाराष्ट्र आराध्य 11 संघाची पाहिली आहे. बॅटर बाद दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. वाली आहे शेवटचा अंतिम चेंडू. या लॉटमध्ये शेवटचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला जय महाराष्ट्र आराध्य 11 तर दुसऱ्या बाजूला जगदीश 11. कौतुक करावं लागेल जय महाराष्ट्र आराध्य 11 संघाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. कोणत्याही फलंदाजाला मात्र गोलंदाजांवर इथे मात्र डॉट बॉल आहे. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय जमून पोहोचणार आहे. 18 आकड्यावरती 19 इज अ टार्गेट. नेक्स्ट मॅच इच्छापूर्ती 84 आणि ओम शांती 84. मध्ये मॅक्स स्पायसी हे होती गाडी होती.
सहाव्या मैदानाच्या आतमध्ये 19 धावांचा वाटला. मणेश आणि ऋषभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 19चा पाठलाग करायचा. या जोडीला ताबडतोब फलंदाजीसाठी दोन्ही फलंदाज ओळखले जातात. काढ करण्याचा प्रयत्न, कॉट ड्रॉप होतोय, कॅच. पहिल्या चेंडूवरती जर गडी बाद झाला असतं तर कुठेतरी चित्र वेगळं असतं. हा सुद्धा चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर गरकन बाहेरच्या दिशेने वळला. इथे मात्र शॉर्ट बॉल आहे. लेग स्टिकच्या जास्त बाहेर, डाऊन द लेग साइड, अतिरिक्त. हलक्या हाताने फक्त खेळून काढले. धावांचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल 3 या आकड्यावरती. चेंडू फेकून झालं 3. 19चा पाठलाग करायचे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. कोण आहे बॅटर कोण आहे मित्रा? चला बॅटरचं नाव आमच्यावर तो पोहोचवा. न्यू बॅटर चेतन मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने खेळायचं होतं. डिफेन्सिव्ह फलंदाजी करण्याचा मनसुबा दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये आपण ओपनिंग पेअर मध्ये सुद्धा पाहिलं आणि आता सुद्धा आपण पाहतोय सातत्याने तेच प्रयत्न होत आहेत, कारण कमी धावांचा पाठलाग करायचा आहे. समीकरण 18 मध्ये 14ची गरज आहे. 18 मध्ये 14ची गरज. चला स्पीडअप करा. 18 मध्ये 14ची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं हँड आय कॉर्डिनेशन अप्रतिम, अगदी डोळ्याच्या खालती डिफेन्स केला आणि सिंगल परिपूर्ण झाली आहे. आणि याच सिंगल डबलच्या धावेची गरज सध्या मात्र संघाला आहे. ऋषभ मात्र आक्रमण करण्यासाठी ओळखला जातो. बघा कशा पद्धतीने आता मात्र तो मैदानाच्या आतमध्ये संयम दाखवेल की आक्रमकता अंगी पाडून घेईल हे सुद्धा बघण्यासारखे आहे. पाहणे आपल्याला आधीच म्हटलं आक्रमकता ही त्याची ओळख आहे. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. चांगली कामगिरी राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. अजूनपर्यंत 10 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र 16 मध्ये 9ची गरज आहे. ड्राईव्ह केलाय, अजून एक चौकार येतोय. चला टॉस साठी या. इच्छापूर्ती 84 आणि ओम शांती 84. इथे मात्र वाईट चेंडू आहे.
आणि लगभग विजयाच्या उंबरवरती आपल्याला जय महाराष्ट्र संघ आराध्य इलेव्हन दिसतोय. फर्स्ट लॉट मधून पहिला संघ ठरेल का आजच्या दिवसामधला क्वालिफिकेशन मार्क क्लिअर करणारा, त्याच्यासाठी अजून वाट बघावी लागणार. कारण 15 धावा धावफलकावरती आहेत, 16 धावा धावफलकावरती आहेत, 3ची गरज अजूनही आहे. स्विच हिटचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. धावांचा विचार केला, धावफलक 3ची गरज आहे. हलक्याने घेऊन काढण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट झाला नाहीये. हा चांगला फटका आहे. 4 धाब्याने मात्र जगदीश इलेव्हन अर्थातच कुठेतरी या सामन्याच्या बाहेर जातोय आणि जय महाराष्ट्र संघ मात्र या लॉट मधून क्वालिफिकेशन मार्क क्लिअर करतो. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. चला टॉस आडिया, इच्छापूर्ती 84 आणि ओम शांती 84. टॉस आडिया.